आपल्या आईच्या आईबरोबर म्हणजेच आजीसोबत पायी चालत असताना शिवांशू उर्फ बंटू लक्ष्मीनारायण बोद्धुल या 6 वर्षीय चौकात राहणाऱ्या गोंडस बालकाचे अपघाती निधन झाले। गेंटल चौक ते शास्त्रीनगर रस्त्यावरील एका दुकानासमोर एका दुचाकीने धडक दिल्याने बंटू मृत्युमुखी पडला। तो आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता। त्याच्या अकाली निधनाने बोद्धुल परिवाराने अंबरडा फोडल्याचे हृदयद्रावक चित्र पाहायला मिळाले। इमन एलावून टाकणारी दुर्दैवी घटना 31 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे। एका डबल सीट चालविणाऱ्या दुचाकीस्वार मुलीने धडक दिल्याने अपघात झाला। शिवांशू आपल्या आजीसोबत रिक्षातून घराकडे जात होता। रिक्षा थांबल्यानंतर तो रस्ता ओलांडत असतानाच समोरून भरधाव वेगाने 2 मुली डबल सीट दुचाकीवर आल्या। त्यांनी बंटूला जोराची धडक दिली। यात त्याच्या डोक्याला जबर मार लागून गंभीर जखमी झाला। स्थानिक नागरिकांनी लगेच त्याला रिक्षात घालून त्वरित उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी उमा नागेश फलमारी वय 60 राहणार उत्तर सदर बाजार यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बंटूच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने शनिवारी रात्री त्याची प्राणज्योत मावळली। बंटूच्या निधनाची वार्ता कळताच अशोक चौक परिसरातील नागरिक त्याचे नातेवाईकांनी बोद्धुल निवासस्थानासमोर मोठी गर्दी केली होती। त्याचा मृतदेह पाहताच सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते। डोळे पाणावल्याचे दिसून आले। मृतदेहाजवळ आजी आजोबांनी बंटूचे आवडते खाद्य चॉकलेट, बिस्किट, आईस्क्रीम ठेवताच सर्वांचे मन हेलावून गेले। सर्वजण भावनिक झाले। बंटूवर रविवारी दुपारी पद्मशाली स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले। त्याच्या निधनामुळे अशोक चौक परिसरात शोककळा पसरली होती। सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। नागरिकांनी वाहन चालविताना सुरक्षितता बाळगली पाहिजे, वेगावर नियंत्रण ठेवावे, दुसऱ्यांच्या जीवावर बेतेल अशा प्रकारे वाहने चालवू नयेत, वाहतुकीचे नियम पाळावेत आदी बाबी या दुर्दैवी घटनेमुळे सर्वांसमोर अधोरेखित झाले आहेत। बंटूच्या मृत्यूस कारणीभूत असणारी दुचाकीस्वार मुलगी अतिवेगाने येत असल्याने तिचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला। तसेच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सुद्धा वेळेत उपचार न केल्याने बंटूला आपला जीव गमवावा लागला, असा आरोप बोद्धुल परिवाराने केला आहे।